महत्त्वाची बातमी हाती येते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वाकड ताथवडे परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे। एका बाजूला रस्ते विकास आणि वाहतुकीचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीवासियांचे जगणे। नमस्कार प्रेक्षकांनो, मी सूरज, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वाकड ताथवडे परिसरात 18 मीटर रस्त्याच्या आरक्षणात आलेल्या 43 झोपड्या हटवल्या। तब्बल 38,750 चौरस फूट जागा अतिक्रमण मुक्त केली आहे। या कारवाईवर प्रतिक्रिया देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले, या कारवाईमुळे रस्ता मोकळा होऊन वाहतूक कोंडी कमी होणार आहे। विकास योजना सुरळीतपणे राबवणे आणि सार्वजनिक सुविधा उभारणे हेच महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे। परंतु दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे। या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे काय? अनेक झोपडपट्टीवासीय अनेक वर्ष इथेच राहत होते। काही जणांचे रोजचे रोजगार, मुलांचे शाळा कॉलेज आणि दैनंदिन जगणे या ठिकाणाशी जोडलेले नाते होते। अचानक घर तोडल्याने त्यांना बेघर व्हावं लागलं। महानगरपालिकेने पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाची योग्य सोय आधी का केली नाही? विकास महत्त्वाचा आहे, पण त्याच वेळी सामान्य माणसाचं आयुष्य उखडून टाकायचं का? अनेक प्रश्न इथे निर्माण होतात। या घटनेत आपल्याला विकास आणि मानवी हक्क या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतात। महानगरपालिका म्हणते सार्वजनिक रस्ते वाहतुकीची सुविधा आणि विकास योजना थांबवता येणार नाही, तर नागरिक म्हणतात हो विकास हवा, पण आमच्या जगण्याचा प्रश्न सोडून मग तो करा। प्रश्न असा आहे की विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन या दोन्ही गोष्टी संतुलितपणे साधता येतील का? या कारवाईनंतर तुमचं मत काय? खाली कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।